आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी दिली। 2200 कोटी रुपयांचा निधी हा नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी मंजूर झाला। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री या दोघांनी मिळून हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय। तारीख देखील ठरवण्यात आलेली आहे आणि त्याच तारखेला महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं सांगण्यात आलंय। 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता। त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरता लागली असताना 15 दिवस निघून गेले आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट हे शेतकरी बघत होते। पण आता अखेर या हप्ता वाटपाबाबत स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले आहेत। कृषी मंत्र्यांनी देखील 10 जिल्ह्यांची नावं जाहीर केली। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी तारीख सांगितलेली आहे अगदी त्याच तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालाय म्हटल्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणारच का असं नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सरसकट मिळणार नाही। तर यावेळी सरकारने सर्व नागरिकांना सांगितलेलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं। परंतु नंतर सरकारने निर्णय बदलून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडलाच नाही। फक्त 19 नोव्हेंबर दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता आणि आता इतक्या दिवसांची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना लागली होती। पण अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकारने सांगितलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता वाटप पार पडेल असं देखील कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आले। परंतु जे नमो शेतकरी योजनेचे पैसे असणार आहेत ते सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये अनेक नवीन अटी देखील सरकारने लावल्या आहेत। फक्त नमो शेतकरी योजनेसाठीच या अटी लावण्यात आल्या। त्यामुळे दोन्ही हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये एकत्रित सोडण्यात आले नव्हते। सरकार बोलत होतं की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल, परंतु पीएम किसान योजना ही एक वेगळी योजना आहे आणि नमो शेतकरी योजना ही एक वेगळी योजना आहे। दोन्हीही योजना शेतकऱ्यांसाठी असल्या तरी देखील दोन्ही योजनांच्या अटी वेगळ्या आहेत। नमो शेतकरी योजनेमध्ये आणखीन काही अटी या सरकारने लावलेल्या आहेत। सरकारने म्हणजेच केंद्र सरकारकडून याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली आहे। आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी नमो शेतकरी योजनेमध्ये काही नवीन अटी व तरतुदी सांगितल्या। आपल्या राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील नवीन अटी लावल्या। त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला पीएम किसान योजनेसोबत मिळाला नव्हता। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबाबत सरकार काय बोलले हे आपण पाहणार आहोत। आता तारीख तर ठरली आहे, परंतु त्यासोबतच आणखीन अटी देखील वाढवण्यात आल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, आपले जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यांनी देखील निधी मंजूर झाल्याबरोबर 10 जिल्ह्यांची नावं जाहीर केली आहेत। परंतु त्या 10 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत का हे देखील जाणून घ्यावं लागणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाची तारीख तर जाहीर केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे। आपण पाहणारच आहोत की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे, कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत। पण त्याआधी पीएम किसान योजनेप्रमाणेच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे देखील पाहूया, कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये काही अटी देखील सरकारने लावल्या आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय सरकारने घेतला। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाची तारीख जाहीर करण्यात आली होती, त्यासोबतच काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आता समोर आली ती म्हणजे आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज आपल्या खात्यामध्ये जमा होईल, उद्या आपल्या खात्यामध्ये जमा होईल, म्हणून शेतकरी प्रतीक्षा करत होते। त्यामुळे पत्रकारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाची तारीख ही विचारली। त्याचबरोबर कॅबिनेट बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेबाबतची घोषणा केली। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सांगितलं आहे।
शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की आता 2200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. राज्य सरकारने 2200 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेसाठी मंजूर केलेले असल्यामुळे शेतकऱ्यांनो खरोखरच तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हप्ता जमा होईल. पत्रकारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे हप्ता वाटपाला सुरुवात करणार असल्याचं सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, जसा PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सरसकट जमा झाला होता, त्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही, कारण यामध्ये आता नवीन नियम लावण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की बरेच शेतकरी हे श्रीमंत असून देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होते. मग आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांचा थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत, जे गरजू शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. केंद्र शासनाकडून देखील यामध्ये बरेच नियम व अटी लावण्यात आलेले आहेत. नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी हा फक्त गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे. यामध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यामुळे सरकारने अटी व नियम बदलले आहेत. ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये eKYCची अट लावण्यात आली होती, अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेमध्ये देखील eKYC करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलं होतं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी eKYCची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमचं उत्पन्न हे कमी असलं पाहिजे तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात. बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीचं उत्पन्न देखील यामध्ये दाखवले. अशा शेतकऱ्यांचं नाव हे नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीमधून वगळण्यात आलं आहे. मग थेट तुम्हाला अपात्र देखील ठरवण्यात येऊ शकतं. मग बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांनी गैरव्यवहार केलेला आहे त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला अखेर मंजुरी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. परंतु फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंतच ही मदत पोहोचवली जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवत असतं. त्यामधीलच एक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी, बियाणांसाठी खरेदी करण्यासाठी, कीटकनाशके खरेदी करण्यासाठीच आर्थिक सहाय्य मिळावं असं सरकारचं मत असतं. म्हणूनच या योजना राबवल्या जातात. परंतु बरेच असे श्रीमंत शेतकरी आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे सरकारने आता नियम वाढवले. PM किसान योजनेचा हप्ता सरसकट सोडण्यात आलेला होता, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये अनेक अटी लावण्यात आल्या. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरंच गरजू शेतकरी असाल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. परंतु जे शेतकरी गैरव्यवहार करत आहेत त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. मग जेव्हा हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात तेव्हाच तुमचं बँक सेटिंग देखील ॲक्टिवेटेड असलं पाहिजे. तेव्हाच हे पैसे जमा होत असतात. व बँक सेटिंग ॲक्टिवेटेड करण्यासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर दिलेला असतो. त्यावरून शेतकऱ्यांनो तुमची सर्व हिस्ट्री ही सरकारकडून चेक केली जाते आणि पडताळणी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातात. बऱ्याच शेतकऱ्यांनी eKYCची प्रोसेस देखील कंप्लीट केलेली नसते. मग अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे अपात्र ठरवले जाऊ शकतात. नमो शेतकरी योजनेमध्ये बऱ्याच गोष्टी या बदलण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच अटी आणि शर्ती या सरकारकडून लावण्यात आल्या असल्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक पाहावं की कोणत्या नवीन अटी लावण्यात आल्या आहेत. सरकारने सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन करावं, कारण सरकारला अनेक गैरव्यवहार आढळून आल्यामुळेच सरकारने आता या योजनेमध्ये अटी आणि शर्ती या वाढवल्या. महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी पोहोचवण्यासाठी सरकार कायमच अनेक उपाययोजना करत असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमचं बँक सेटिंग ॲक्टिवेटेड असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होतोच. पण काही वेळेस काही बँकांचा देखील प्रॉब्लेम होत असतो. त्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये
उशीर होतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव हे यादीमध्ये असतं, परंतु शेतकऱ्यांना त्या दिवशी पैसे मिळत नाहीत. तर काही वेळेस तांत्रिक अडचण देखील निर्माण होऊ शकते, त्यामुळे तो हप्ता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिळू शकतो. अशा काही गोष्टी देखील घडू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनो काळजी करू नका. राज्य सरकारने अखेर निर्णय घेतलेला असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सर्वात आधी जमा होणार असल्यामुळे पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांची नावं आपण येथे पाहणार आहोत. यामध्ये पहिला जिल्हा नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेला आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. सातारा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. ज्या प्रकारे पीएम किसान योजनेचा हप्ता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी देखील जमा होईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचे पैसे सोडण्यात येतील. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता वाटप सर्वात आधी पार पडणार आहे. नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी आता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार. कॅबिनेट बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीची घोषणा केलेली असल्यामुळे कृषी मंत्र्यांनी देखील 10 जिल्ह्यांची नावं जाहीर केली. आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. 2200 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाल्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अखेर नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ घेता येणार आहे.